नमस्कार. इनेक्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. 7 एप्रिल 2024 रोजी झालेल्या महाराष्ट्र सेट परीक्षेचा निकाल आज 5 ऑगस्ट 2024 रोजी जाहीर झालेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण फायनल ॲन्सर की संदर्भात चर्चा करणार आहोत. विद्यापीठाकडून इंटरिम ॲन्सर की प्रोव्हाइड केली होती आणि इंटरिम ॲन्सर कीमध्ये दिलेल्या उत्तरासंदर्भात जर काही शंका असेल तर त्या प्रश्नाला चॅलेंज करण्याची संधी विद्यापीठाने उपलब्ध करून दिली होती. त्या सर्व चॅलेंजेसला विद्यापीठाच्या एक्सपर्ट कमिटीकडून पडताळणी करून फायनल ॲन्सर की तयार करण्यात आलेली आहे. तर फायनल ॲन्सर कीमध्ये नेमके कुठले बदल झालेले आहेत ते आता आपण बघणार आहोत. सर्वप्रथम यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेट विभागाकडून फायनल ॲन्सर की संदर्भात जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो अंतिम असतो. त्याच्यामध्ये पुन्हा कुठलाही फेरबदल होत नाही. तर नेमके कुठल्या प्रश्नामध्ये बदल झालेला आहे ते आता आपण बघूया. या प्रश्नामध्ये बदल करण्यात आलेला आहे. हा प्रश्न आपण व्हिडिओच्या माध्यमातून पण डिस्कस केलेला आहे आणि हा प्रश्न चॅलेंज करण्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून पुरावासुद्धा मी उपलब्ध करून दिला होता. तर या प्रश्नाचं चॅलेंज ॲक्सेप्ट झालेलं आहे. इंटरिम ॲन्सर कीमध्ये याचं ॲन्सर ऑप्शन ए 12 दिलेलं होतं, परंतु आता फायनल ॲन्सर कीमध्ये याचं उत्तर ऑप्शन बी 13 दिलेलं आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन बी हे उत्तर केलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे 2 मार्क मिळालेले आहेत. त्यानंतर या प्रश्नामध्ये पण बदल झालेला आहे. या प्रश्नाविषयी आपण व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा केली होती. या प्रश्नामध्ये ट्रान्सलेशन मिस्टेक झालेली आहे. इंग्रजीचा मराठीमध्ये भाषांतर करताना थोडीशी मिस्टेक झालेली आहे आणि इंग्रजीमधून एक वेगळा अर्थ निघतो आणि मराठीमधून एक वेगळा अर्थ निघतो. फायनल ॲन्सर कीमध्ये जर आपण बघितलं तर आता पण थोडासा संभ्रम आहे. तिथे 9 लिहिलं आहे की जी लिहिलेलं आहे असा संभ्रम आपल्या मनामध्ये आहे. ते जी नसून 9 असणं अपेक्षित आहे. हा प्रश्न क्वेश्चन इज रॉंग ह्या कॅटेगरीमध्ये टाकलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचे 2 गुण सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आलेले आहेत. हे 2च बदल पेपर 1मध्ये झालेले आहेत. पुन्हा 3-4 प्रश्न असे होते की बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्या प्रश्नाला चॅलेंज केलं होतं, परंतु ते चॅलेंज विद्यापीठाकडून ॲक्सेप्ट करण्यात आलेले नाही आहेत आणि चॅलेंज संदर्भात विद्यापीठाचा निर्णय अंतिम असतो. याच्यामध्ये कुठलाही बदल होऊ शकत नाही. इनेक्स अकॅडमीला आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आपलं खूप खूप आभार. धन्यवाद.